टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। 264 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान सुरू। 1,07,03,576 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। उद्या निकाल। शिंदेंच्या शिवसेनेकडून मालवणमध्ये पैसे वाटप। एकनाथ शिंदेंनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या। वैभव नाईक यांचा आरोप। हिंगोलीत संतोष बांगर यांनी मतदानाचा हक्क बजावला, तर कोल्हापुरात कागलमध्ये हसन मुश्रीफांकडून मतदान केंद्राची पाहणी। नाशिकच्या भगूरमध्ये मतदार यादीत उमेदवाराचंच नाव सापडत नसल्यानं गोंधळ। नाशिकमध्ये शांता गायकवाड शिवसेनेच्या उमेदवार। मालवण पिंपळपारमध्ये तपासणीवेळी कारमध्ये 1.5 लाखाची रोकड आढळली। देवगडमधील भाजप पदाधिकाऱ्यांची कार असल्याची माहिती। संबंधितांवर गुन्हा दाखल। चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवार अमोल चिल्लावार यांचे वडील पैसे वाटत असल्याचा काँग्रेसचा आरोप। भाजप उमेदवाराच्या घरातून पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल। बुलढाण्यात उमेदवारांचे नातेवाईक पैसे वाटत असल्याचा आरोप। व्हिडिओ व्हायरल। निवडणूक आयोग कारवाई करणार का याकडे लक्ष। अहिल्यानगरच्या राहता तसंच यवतमाळ आणि भोकरदन नगरपालिकेत मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये बिघाड। ईव्हीएम दुरुस्तीचं काम सुरू। मतदार संतप्त। सोलापुरातील मोहोळ नगर परिषदेच्या भाजप उमेदवाराकडून मतदान केंद्राची पूजा। मतदान केंद्रावर औक्षण करत नारळ फोडून मतदान। सांगलीत मतदानाच्या पार्श्वभूमीवर भानामतीचा प्रकार केल्याची चर्चा। रस्त्यावर अनेक ठिकाणी भंडारा आणि लिंबू टाकल्याचा प्रकार। रत्नागिरीत 87 वर्षीय आजींनी आणि नवरदेवानं मतदानाचा हक्क बजावला, तर वाशिममध्ये दिव्यांग बांधवांचंही मतदान केंद्रावर येत मतदान। राज्यातील जवळपास 24 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या, तर सर्व बाजूंचा विचार करून निवडणुका पुढे ढकलल्या। कायदेशीर पेच टाळण्यासाठी निर्णय। निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावला। निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं। मुख्यमंत्री फडणवीसांचा आक्षेप। आक्षेपाचं लेखी सादरीकरण सरकार निवडणूक आयोगाला देणार। सुधारित निवडणूक कार्यक्रमाला नागपूर खंडपीठात आव्हान। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात नागपूर खंडपीठात याचिका। सकाळी 10:30 वाजता सुनावणी। हिंगोलीतील शेतकरी भवन परिसरात 1 कोटीची रोकड हाती। पोलीस पथकानं रोकड निवडणूक पथकाकडे स्वाधीन केली। एका व्यापाऱ्याची रोकड असल्याची माहिती। अजित पवार शिंदेंसह 20 नेत्यांच्या अडचणी वाढल्या। मतदारांना प्रलोभन देण्याच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल। संबंधित ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आयोगानं तात्काळ अहवाल मागवला। महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं शुक्रवारी 12 विशेष लोकल सोडणार। परळ ते कल्याण आणि कुर्ला ते पनवेल दरम्यान गाड्या। पुणे विमानतळाचा देशातील प्रमुख विमानतळांच्या यादीत समावेश। आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत पुणे विमानतळाचा देशातील 20 विमानतळांच्या यादीत 19वा क्रमांक। मालेगावात डोंगराळे प्रकरणात 2 दिवसांपासून सुरू असलेलं आमरण उपोषण स्थगित। मंत्री दादा भुसे यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे। मुंबई पालिकेनं सुरू केलेल्या उपाययोजनांमुळे हवेत सुधारणा। मुंबईचा AQI 103 वर। राज्यात पारा घसरला। पुण्यात कडाक्याची थंडी। तापमानाचा पारा 9 अंश सेल्सिअसच्या खाली। धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।